जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले हे नाशिक विभागीय आढावा बैठकीसाठी नंदुरबार येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली आहे। राज्यातले तीन तोंडी पोकलँड सरकार हे राज्याची तिजोरी लुटत असून लोकांच्या घामाच्या पैशाची उधळण करून हे स्वतःचा गवगवा करून घेत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी केली आहे। आज नंदुरबारमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता आढावा बैठकीवेळी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले। बदलापूर घटनेमधले सीसीटीव्ही फुटेजच्या लोकांनी गायब केल्याचा आरोप करत या प्रकरणावरून त्यांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे। राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्र हा गुजरात धार्जिना करण्याचा प्रयत्न करत असून गुजरातमधले ड्रग्ज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणायचे आणि इथले उद्योग तिथे पाठवायचे असं करत महाराष्ट्रातले सरकार गुजरातला नतमस्तक असल्याची टीका देखील नाना पटले यांनी केला आहे। राज्यातील आदिवासी ओबीसींचे आरक्षण सुरक्षित राहिले नाही। राज्यातील आरक्षण संपवण्याचे काम भाजपाने सुरू केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राज्यामध्ये भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम सत्ताधाऱ्यांनी मोडले असून राज्यातील तिजोरी लुटून राज्यातील कर्ज लादून सरकार चालवल्या जात आहे। बदलापूरमधल्या घटनेमध्ये ज्या नराधमाने बलात्कार केला ती शाळा भाजपा आणि RSS विचारांची आहे, त्यामुळेच पोलिसांवर हे प्रकरण उघडू नये यासाठी दबाव होता। पालक संस्था चालकांकडे गेल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। 12 आणि 13 तारखेला घटना झाल्यानंतर त्या काळामधले सीसीटीव्ही फुटेज या लोकांनी गायब केले असल्याचा आरोप नाना पटले यांनी केला आहे। मुख्यमंत्री 15 तारखेला बदलापूरला गेले, मात्र या चिमुरडीच्या त्रासाकडे त्यांनी देखील दुर्लक्ष केले। काही सामाजिक संस्थांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांनी नाईलाजाने गुन्हा दाखल केला आहे। पोलीस कारवाई करत नाही, आरोपींना पकडलं जात नाही म्हणून जनांदोलन उभे राहिले असल्याचे सांगत तिथे कुठल्याही पक्षाचा राजकीय चेहरा नव्हता असे नाना पटोले म्हणाले। मात्र सरकार हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे सांगत यात विरोधक राजकारण करत असल्याचा कांगावा करत आहे। मात्र हा राजकारणाचा विषयच नाही, हा सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र आहे। यापुढेशी कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी। सरकारच्या विषयाच राजकारण करत आहे। लाडक्या बहिणीच्या नावाने 470 कोटी प्रसार माध्यमांसाठी खर्च करत आहे। इथे लोकांच्या हाताला काम नाही आणि तुम्ही जनतेच्या घामाचा पैसा उडवत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे। राज्यातील सत्ताधारी लोकांच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा गवगवा करून घेत आहे। बदलापूर मधल्या आंदोलनात लोकांनी सांगितले तुमचे 1,500 नको पण आमच्या मुली आम्हाला सुरक्षित हव्यात। हे सरकार तीन तोंडी पोकलँड असून राज्याची तिजोरी लुटत असल्याचा घणाघाती यावेळी नाना पटोलेंनी केला। बदलापूर केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला आम्ही विरोध केला आहे। उज्ज्वल निकम हा भाजपाचा कार्यकर्ता आहे, शाळा भाजप आणि RSS ची आहे, त्यामुळेच उज्ज्वल निकम सरकारी वकील नसावा ही भूमिका आमची आहे। मात्र उज्ज्वल निकम स्वतःची वकिली करत आहे। बदलापूरच्या पोलीस निरीक्षक महिला आहे, तरी त्यांनी या प्रकरणाकडे दबावाखाली सोयीस्कर दुर्लक्ष केले। सरकार आपले पाप लपविण्यासाठी RK सिंग यांची SIT वर नियुक्ती झाली आहे। एखादा स्वच्छ प्रतिमेचा IPS अधिकारी SIT वर नेमणूक झाला पाहिजे, असे नाना पटले यावेळी म्हणाले। 2014 ते 2024 काळात 22,000 मुली आणि लहान मुलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली आहे। महाराष्ट्रातच सरकार हे असंविधानिक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून वन नेशन निवडणुकांची भाषा करत होते, मात्र 4 राज्यांच्या निवडणुका होत्या, मी 2च राज्यांच्या निवडणुका का जाहीर केल्या असा सवाल करत लोकशाहीची थट्टा करणारी व्यवस्था सत्ताधारी भाजपाने उभारली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। सरकारला जनतेच्या दबावाखाली वठणीवर आणण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे, त्यामुळेच या बंदमध्ये सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे नाना पटले म्हणाले। अनेक योजनांचे पैसे सरकारने दिले नसल्याने रखडले आहे। राज्यात महाविकास आघाडी हा चेहरा असणार आहे आणि तसेच आम्ही निवडणुकीस सामोरे जाणार आहे। दिल्ली बोर्डाच्या परीक्षेच्या कालावधीत आम्ही राज्य बोर्डाच्या परीक्षा घेत नाही, यामुळे मुलांना संधी मिळते।
मात्र या सरकारने मुलामुलींची चेष्टा करण्यासाठी दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत घेतल्या आहे. शिकलेले मूल ओव्हरएज होऊन त्यांची संधी जाणार, त्यामुळेच ते आंदोलन करत आहे. मुलामुलींचा जीवनमरणाचा प्रश्न असल्याने काँग्रेस एमपीएससी आंदोलकांच्या समवेत आहे. तरुणांचे आयुष्य बर्बाद करण्याचे राज्य सरकारने ठाणलं आहे, असे देखील पत्रकार परिषदेतून नाना पटले म्हणाले आहेत. लाडकी बहीणपेक्षा चांगली सक्षम योजना आमचे महाविकास आघाडीचे सरकार आणेल. निवडणुका जाहीर झाल्या की आम्ही योजना जाहीर करू. हे सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहे, अशी लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्ष टीका देखील नाना पटले यांनी केली आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आणि तुम्ही आम्हाला खरी पत्रकारिता करून लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्राला देशाच्या प्रमुख प्रवाहामध्ये महाराष्ट्र आहे, संविधानाच्या बाजूनं महाराष्ट्र आहे, हा संदेश आपण पत्रकार म्हणून जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिला आणि त्याबद्दल तुमचं मनापासून सुरुवातीला मी आभार व्यक्त करतो, आपलं स्वागतही करतो. आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी ते आज दिल्लीवरून इकडे सुरत मार्गे येणार होते, पण त्यांचं आजकाल विमान कंपन्या पण केंद्रातल्या मोदी सरकारसारख्या लहरी आहेत. त्यांनी सांगितलं की फ्लाईट तुमचं उशिरा उडेल, म्हणून ते उशिरा पोचले तर तो राईट टाईम गेला. ते जे सांगतात त्याचं उलटं करतो मोदी, तशासारखं ते आता विमान कंपन्या पण तशाच वागायला लागल्यात. त्यामुळे ते या आमच्या आजच्या आढाव्याला येऊ शकले नाहीत, ते नाशिकला जॉईन होतील. खरं तर महाराष्ट्र हा गुजरात धार्जनी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे. मोठ्या प्रमाणात गुजरातमधून ड्रग महाराष्ट्रामध्ये आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचा आणि आपल्या राज्यातलं सरकार गुजरातलाच नतमस्तक आहे, अशा पद्धतीचं वातावरण आज आहे. आज आदिवासीचं आरक्षण असो, शेड्यूल कास्टचं असो, भटक्या विमुक्त जातीचं आरक्षण असो की ओबीसीचं आरक्षण असो, हे आरक्षण आता सुरक्षित राहिलेलं नाही. आरक्षण संपवण्याचं काम भाजपने ठरवलेलं आहे, अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संविधान बचाव हा नारा घेऊन आमचे नेते राहुल गांधीजी देशाच्या समोर गेलेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब देशाच्या समोर गेलेत आणि 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. काही कारणास्तव की काही राज्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याच्यामुळे केंद्रात आमचं सरकार आलं नाही. पण अजूनही जनगणनेचा जो मुद्दा आहे, ते राहुल गांधीजींनी त्या मुद्द्याला लोकसभेमध्ये त्याच ताकदीनं मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि राहुल गांधीजी बहुजनांसाठी, शोषित पीडितांसाठी लढतात आहेत. पण राहुल गांधीजींना ज्या पद्धतीनं भाजपच्या मंत्र्यांनी जिसकी जात नाही ते जनगणना मागतात, अशा पद्धतीचा अपमान राहुल गांधीचा नव्हे तर या देशातल्या तमाम आदिवासी, तमाम शेड्यूल कास्ट आणि ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा अपमान भाजपने केलेला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की राज्यामध्ये जे भ्रष्टाचाराचं सगळे विक्रम, म्हणजे कर्नाटकचं सरकार हे 40% होतं, हे तर आता 100% भ्रष्टाचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आम्ही मधल्या काळात 60% म्हणायचो, पण आता हे 60% नाही, आता 100% भ्रष्टाचारी सरकार राज्याची तिजोरी लुटून आज राज्याच्या जनतेवर कर्ज लादून
या राज्यामध्ये महागाई किती वाढवता येईल याचं प्रमाण आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्र हे राज्य आता सगळ्यात महागडं राज्य अशा पद्धतीचं या राज्याची गिनती होते आहे का? त्याचं कारण की जेवढे कर्ज हे सरकार घेईल तेवढेच परिणाम जनतेच्या मग लाईटचे बिलं असतील, सगळ्या सामानावर असेल, या सगळ्या याच्यावर त्याचे परिणाम येतील आणि महागाईच्या रूपानं लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहिलं की परवा बदलापूरमधली घटना झाली. 3.5 महिन्याच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर ज्या नराधमांनी बलात्कार केला, मी काल त्या ठिकाणी जाऊन आलो. ती शाळा भाजप आणि RSSच्या विचाराची आहे आणि म्हणून पोलिसांवर एक दबाव होता की हे सगळं प्रकरण उघडकीस येऊ नये. पण त्या लहान चिमुरड्या मुलींना जो त्रास होत होता त्या त्रासाची कंप्लेंट जे काही पालकांच्या लक्षात आलं ते संस्था चालकांकडे गेले आणि संस्था चालकांनी सांगितलं की शाळेची बदनामी होईल, तुम्ही कुठं जाऊ नका, पण पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पण त्याच काळामध्ये 12 आणि 13 तारखेला ह्या घटना झालेल्या होत्या. त्या काळातलं CCTV फुटेज या लोकांनी गायब केलं की अशी घटनाच झाली नाही हे दाबण्याचा प्रयत्न केला. 15 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरला गेलेत. एक कार्यक्रम नगरपालिकेचा तिथं होता. घटना 12 आणि 13ची मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी माहिती येत राहतं. पण मुख्यमंत्र्यांनी त्या चिमुरड्या मुलींच्याबद्दलचं थोडी काळजी न करता, पोलिसांनी कारवाई न करणं, त्याच्याबद्दलचं जाब विचारणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती. 15 तारखेलाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातलं अत्याचाराच्या बद्दलचा सुद्धा शब्द काढला नाही आणि म्हणून पीडित परिवारातले लोक 16 तारखेला तिथं पोचलेत आणि 16 तारखेला पोचल्यानंतर जवळपास 12 तास त्या परिवाराच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. त्याच्यामध्ये एका मुलीची आई गरोदर होती. तीसुद्धा बगर पाण्याने कुठली व्यवस्था न देता त्यांना तात्काळ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. काही सामाजिक संस्थांनी, काही सामाजिक लोकांनी ते त्या ठिकाणी मूव्हमेंट केली. त्या दबावाच्या खाली पोलिसांनी नाईलाजानं गुन्हा दाखल केला. पोलीस पुन्हा कारवाई करत नाही, आरोपींना पकडलं जात नाही, म्हणून जनआंदोलन उभं झालं. तिथं कुठलाही तुम्हाला त्या दिवशी आपण 20 तारखेचं जनआंदोलन आपण पाहिलं, कुठल्याही राजकीय पक्षाचा एकही चेहरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. सरकार सांगतं की हे राजकीय प्रेरित आहे. सरकार सांगतं की विरोधकांनी इथं विरोधक राजकारण करत आहे. मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री म्हणतात. अरे हा राजकारणाचा विषय नाही आहे. हा सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे. ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आज आमच्या मुलींना जी संधी दिली, देशाच्या राष्ट्रपती असतील, देशाच्या प्रधानमंत्री असतील, पुरुषांबरोबर बरोबरीनं ज्या आज महिला आहेत, तर ते याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे. त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अजून जगही पाहिलं नाही अशा 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल, त्याला हे लोक राजकारण म्हणतात. आणि कुठली अजून दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार म्हणतं राजकारण करत आहे. अहो राजकारण तर तुम्ही करताय. तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं 470 कोटी रुपये नुसतं प्रचार माध्यमासाठी तुम्ही खर्च करता. मग याला काय म्हणायचं? कोणाचे पैसे खर्च करतात? राज्याच्या जनतेच्या घामाचे पैसे तुम्ही खर्च करताय. तुमच्या घरचे पैसे नाही आहेत. इथं पोरांच्या हाताला काम नाही, नोकर भरती केली जात नाही. पुण्यामध्ये MPSCची पोरं तिथं 2 दिवसापासून आंदोलनाला बसलेली आहेत. मी मुख्यमंत्र्याला फोन लावला, मुख्यमंत्री पौर्णिमेला आणि अमावस्येला फोनच लागत नाही. ते आपल्या गावात राहतात, फोन लागत नाही. उपमुख्यमंत्र्याला लावला, ते बोलले मी लक्ष घालतो. कोणी लक्ष घालायला तयार नाही. महाराष्ट्र हे पेटलेलं आहे आणि हे सरकारच्यामुळे पेटलेलं आहे. जनतेमध्ये उद्रेक सुरू झालेला आहे. पण सरकार म्हणतं विरोधक राजकारण करत आहे.
राजकारण तर तुम्ही करतात, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा गौरव करताय, आपली पाठ ठोकून घेतात. आणि म्हणून हा जो बदलापूरची घटना झाल्यानंतर पुन्हा अकोल्यामध्ये काल 6व्या 7व्या वर्गाच्या मुलींबद्दलची त्याच पद्धतीची घटना झाली. अकोल्याला झाली, लातूरला झाली, बुलढाण्यामध्ये झाली, पुण्यामध्ये घटना झाली. काय मुली सुरक्षित आहे या महाराष्ट्रात? आणि म्हणून त्या दिवशी लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं तुमचे 1,500 नको, आमच्या मुली आम्हाला सुरक्षित पाहिजेत महाराष्ट्रामध्ये, असं आव्हान तिथं जनसामान्यांनी केलेलं आहे. आणि हे सांगतात राजकारण करतात. म्हणून आमचा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे, महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. यांना काय राजकारण करायचं असेल भाजप आणि त्यांच्या सोबत्यांना ते करू द्या. राज्याला किती कर्जबाजारी करायचं आता त्याला थांबवू शकत नाही. कारण की महाराष्ट्रातलं हे सरकार असंविधानिक सरकार आहे हे मी म्हणत नाही. सुप्रीम कोर्टाने स्वतः काही रिमार्क पास करत असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्यपालाची भूमिका संशयित आहे. हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यासाठी तिथं बहुमत नाही, काही नाही. त्यांनी सांगितलं मला सुरक्षा पाहिजे, एवढंच त्यांनी राज्यपालाकडे एकनाथ शिंदेने अर्ज केलेला होता आणि त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री बनवून टाकलं. आणि म्हणून याच गोष्टीला घेऊन माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रक्रियेबद्दलचा संशय व्यक्त केला. आणि आम्ही म्हणून म्हणतो की पाशवी बहुमताने निर्माण झालेले खोक्याची सरकार असंविधानिक सरकार. आम्ही आरोप नाही करत आहे, हे माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामधलं रिमार्क टाकलेलं आहे. हे सरकार राज्य लुटायला लागलेलं आहे. राज्याची तिजोरी तिघही जण हे 3 तोंड हे पोकलँडच घेऊन जातात. JCB पण नाही, त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ते आहे ना पोकलँड, ते घेऊन जातात. राज्याच्या आर्थिक सगळ्या संपवण्याचं काम हे लोक करतात आहे. पण आता लोकशाहीच्या सिस्टीममध्ये निवडणुका येतीलच, जातील कुठं. आणि लाल किल्ल्यावरून भाषण देत होते नरेंद्र मोदीजी यावेळेस की हम 1 नेशन 1 इलेक्शन की भूमिका लेने वाले. हो, देशामध्ये 4 राज्यातल्या निवडणुका होत्या, फक्त 4 राज्याच्या. मग तुम्ही 2च राज्याच्या का निवडणुका जाहीर केल्यात? का नाही केल्या 4 राज्याच्या? 15 ऑगस्टला तुम्ही घोषणा करता, 2 दिवसानंतर निवडणूक आयोग 2 राज्याच्या घोषणा करतात. का नाही निवडणुका जाहीर केल्या? या पद्धतीची लोकशाहीची थट्टा करणारी व्यवस्था भाजपच्या रूपाने जे सत्तेत बसलेली आहे त्या ठिकाणी आपण हे पाहतो. आपल्या साक्री ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता पावसात. आता एका आदिवासीचं घर पडून टाकलं त्यांच्या कार्यक्रमासाठी. काही हुकुमशाही आहे का इथं या राज्यामध्ये? काय हिटलरशाही आहे? मुख्यमंत्री येतात म्हणजे गरिबांचं आदिवासीचं घर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये त्या झोपडीला पाडण्याचं पाप केलं. आणि मग लोकांनी त्याच्यावर आवाज उचलला. आमच्या लोकांना आमचे काँग्रेसचे नेते जेवढे होते त्यांना तिकडे जेलमध्ये टाकलं, आवाज उचलला म्हणून, मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात अडथळा होऊ नये म्हणून. ही काही लोकशाही नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेवर जनतेमध्ये रोष आहे. आणि म्हणून आम्ही कालच महाविकास आघाडी म्हणून आणि आमचे मित्रपक्ष जे आहेत त्या सगळ्यांना घेऊन येत्या 24 तारखेला परवा महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्या ठिकाणी शाळा कॉलेजचे मुलं मुली, कारण की मुलींवर होणारा अत्याचार, मुली आता शाळेत सुरक्षित नाहीत. आणि म्हणून त्यासाठी शाळा कॉलेजचे मुलं मुली असतील आणि वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, दुकानदार असतील, सामान्य लोक असतील, सगळ्यांनी आता या सरकारच्या विरोधात आक्रोश केला पाहिजे. सरकारला सबक दिलं पाहिजे की तुमचं हे जे अत्याचारी आणि हुकुमशाहीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरलेली, हा संदेश आणि या सरकारला जनतेच्या दबावाखाली वटणीवर आणायचा संकल्प आम्ही महाविकास आघाडी आणि आमच्या मित्रपक्ष म्हणून केलेला आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून 24 तारखेला या बंदमध्ये हा महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी काही व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांना वटणीवर आणण्यासाठी, महाराष्ट्राला
आमच्या मुली वाचवण्यासाठी, आमच्या भगिनी वाचवण्यासाठी तुम्हाला आकडे सांगतो की 2014 ते 2024च्या काळामध्ये 22,000 मुली आणि लहान मुलांच्या जसं बदलापूरची घटना झाली तशी 22,000 प्रकरण या 14 ते 24 10 वर्षामध्ये घडलेले आहे. आता हे म्हणतील मी हे वाक्य बोललं तर यांचं तर होतं 2.5 वर्ष सरकार हे असं म्हणतील, कारण की यांना लाज नाही ना हे बोलणार, कारण की त्यांच्याजवळ ती आदत आहे. मोदी साहेबांच्या कृपेनं आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मोदी साहेबांच्या कृपेनं राज्यामध्ये कोरोना लागला, म्हणजे देशामध्येच लागला, आणि त्यांनी स्टॅच्यू करून दिलं, तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा. रेल्वे बंद, गाड्या बंद, विमान बंद, बसेस बंद. तर तुम्हाला आम्हाला 2 वर्ष तिथं सरकार घरी आणि जनता आपल्या घरी, अशी परिस्थिती होती. जसं कोरोना संपलं तर मोदी सरकारने खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आणलं. आम्हाला सत्तेमध्ये जी काही थोडी संधी आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची भूमिका आम्ही घेतली. जे 50,000 प्रोत्साहनाचे आम्ही देणारचा निर्णय केला होता, ते खोक्याचं सरकार आल्यामुळे ते पैसे राहिले ते या सरकारने विधानसभेत सांगितलं की आम्ही देणार. आता हे सरकार जायची वेळ आलेली आहे, अजून 50,000 दिले नाही. मला काल होमगार्ड लोक मिळाली होती रेल्वेमध्ये, ते म्हणाले की आमचं 6 महिन्यापासून पगार झाले नाही. थोडा पगार असतो, कसं तरी आपलं कुटुंब चालवतात ते लोक. अंगणवाडीच्या शिक्षिका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, कर्मचाऱ्यांचे पगार असतील, संजय निराधार महिला असतील, लोक असतील, म्हातारे लोक असतील, ज्याचा कोणीही आधार नाही, जे काँग्रेसने जी योजना आणली होती त्या योजनेच्या श्रावणबाळ योजना, या सगळ्या योजनेचे पैसे सरकार 6-7 महिन्यापासून देत नाही आहे. आणि स्वतःची शान आणि स्वतःच्या जाहिरातीसाठी 470 कोटी रुपये खर्च करतात आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला तेवढंच पोटतिडकीने आपण सगळ्यांनी मांडावं, तुमच्या माध्यमातून मांडावं, तुमच्या पेपरच्या माध्यमातून मांडावं. आम्ही राजकारण करायला नाही, आम्हाला महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे. देशाचं राज्य, देशामधलं जे सरकार आहे त्याच्यासमोर महाराष्ट्र कधीही बागला नाही पाहिजे. आजचं सरकार हे दिल्लीमध्ये जाऊन बागते आहे, अशी परिस्थिती आज आहे. गुजरातच्या समोर बागते आहे. त्यामुळे हे सरकारच आता महाराष्ट्रातून जमिनीसकट उघडून फेकायचा निर्णय आपण सगळ्यांनी करूया, असा हा विचार आपल्यासमोर मी मांडतो आहे. आज आम्ही जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्याच्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आढावा बैठक या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संघटनात्मक आणि सगळ्या कामकाजाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी आज आम्ही नंदुरबार इथं आलेलो. विशेष करून आमचे इथले तरुण तुर्क लाडले खासदार गोवाल पाडवी यांचा वाढदिवस आहे, आणि म्हणून हे औचित्य आम्ही या निमित्तानं आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात साहेबांनी गोवालचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मुद्दामून आज आम्ही नंदुरबारमध्ये आलेलो आहोत. गोवालला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मला आम्ही शुभेच्छा देतो. आणि फार मोठं नेतृत्व काँग्रेस पक्षासाठी गोवाल पाडवीच्या निमित्तानं व्हावं, आणि त्यांनी आपल्या आईवडिलांचं आणि काँग्रेसचं दोन्ही नाव वाढवावं, अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी त्यांना देतो. आम्ही काल विरोध केला, पण उज्ज्वल निकमच सांगतो की आता ते तज्ञ वकील आहेत, आता तेच वकिली स्वतःची करतात आहेत. हे पहिल्यांदा असं होत आहे. आमच्या काळातच उज्ज्वल निकमचा जन्म आम्ही घातला, एक हुशार वकील वगैरे सगळं, कारण की ते सरकारी वकील हा कुठल्याही विचारधारेचा नाही, सगळ्यांना न्याय देणारा असावा ही भूमिका असते. आणि आम्हीच त्यांना सरकारी वकील केलेला आहे काँग्रेसच्या काळात. पण आता आम्ही जेव्हा उज्ज्वल निकम हा भाजपचा कार्यकर्ता आहे, परवा लोकसभेमध्ये ते निवडणुकाला भाजपच्या तिकीटवर लढले, आणि म्हणून शाळा भाजपची RSSची असल्यामुळे
उज्ज्वल निकम तिथं सरकारी वकील नसावा असं आमची मागणी आहे. पण आता उज्ज्वल निकम आपली स्वतःचीच वकिली करताना आपण सगळेजण पाहतो आहे. मी काल याच्यावर सोशल मीडियावर पाहत होतो, ते स्वतःचीच वकिली स्वतः करत आहे. आता काय बोलावं हेच कळायला कारण नाही. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार अगर दोषी नसेल तर आमचा आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. कारण की ती जी बदलापूरच्या ज्या सिनियर PI होत्या ती महिला आहे, ती स्वतःच महिला होती आणि तिने ह्या सगळ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणं, 12 तास 13 तास त्या पाल्यांना तिथं बसवून ठेवणं, याचा अर्थ तो दबाव होता सरकारचा. त्या दबावाखाली ही महिला कशी गेली, लहान मुलीवर अत्याचार होत असताना कसा गेला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आखरी सरकार दोषी आहे म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी आरती सिंग तिथं SIT जी नेमलेली आहे ती पण डाऊटफुल आहे. तिच्याबद्दलचा पण आम्ही आक्षेप घेतलेला आहे. एक IPS अधिकाऱ्याचा, सिनियर IPS अधिकारी जो तिथं डाऊटफुल नसला पाहिजे, तो त्या ठिकाणी अधिकारी SITचा प्रमुख दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकम तर बिलकुल त्याच्यामध्ये नसले पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. पण आता हे सरकारला ते पाप लपवायचं आहे, कारण की शाळा RSS BJPची आहे आणि ते पाप लपवायचं आहे. त्या चिमुरड्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल, पण यांचं स्वच्छ प्रतिमा जी आहे RSS भाजपची, जी मातीमध्ये गेलेली आहे पण दाखवायसाठी ते करतात आहे, तर त्यांचा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहे. विकास आघाडी हा चेहरा राहणार आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढं जाणार. विद्यार्थ्यांशी मी स्वतः बोललो, मी त्यांना हिंमत दिली आणि काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी राहील. मी तुम्हाला सांगतो की मोदीजी सांगतात की 60 साल काँग्रेस सत्ता में रही है. बरोबर आहे, ते आम्हाला सर्टिफिकेट देतात आहे, त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला कामाचंच पडतं. तुम्हाला दिल्ली बोर्ड म्हणजे केंद्रीय बोर्ड आणि राज्य बोर्ड, दिल्ली बोर्डाने काही परीक्षा जाहीर केल्यात, मग रेल्वेच्या असतात, बँकेच्या असतात, अशा अनेक दिल्ली बोर्डाच्या परीक्षा असतात. तर आम्ही राज्याच्या बोर्डामध्ये त्या परीक्षा त्या काळात घेत नाही. त्या परीक्षा आम्ही रद्द करतो आणि त्या संपल्यानंतर आम्ही देतो. या पहिल्या मागं असं हा आतापर्यंतचा आपली पद्धत राहिलेली आहे. कारण की मुलांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळावी आणि तिथं कुठंतरी ते लागावेत नोकरीला, अशा पद्धतीची भूमिका आमची होती. पण ह्या सरकारने या सगळ्या मुलामुलींची चेष्टा करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राच्या बोर्डाच्या परीक्षा आणि राज्याच्या बोर्डाच्या परीक्षा एकत्रित घेतल्यात. एक दुसरा महत्त्वाचा विषय की ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर मुलांचा जो स्ट्राईक आत्ता पुण्यामध्ये जो चाललेला आहे, त्यांची जी पदं भरायची आहेत ती पदं यांनी नोटिफिकेशन त्याचं नाही काढलं. म्हणून स्वाभाविक आहे की शिकलेले मुलं मुली आता ओव्हर एज होणार, आता संधी मिळाली नाही तर त्यांचं आयुष्य खराब होणार. गेल्या 2 दिवसापासून ते मुलं मुली दिवस रात्र तिथं बसलेले, उठले नाहीत. मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांसोबत बोललो. उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांच्याशी मी फोनवर बोललो. त्यांना सांगितलं की आपण लक्ष घाला आणि तुमचा जो रजनी सेठ नावाचे जे MPSCला अध्यक्ष आहेत त्या IPS अधिकारी आहेत. खरं तर तिथं IAS असतो, पण यांनी आता हे सरकारने नवीन नियम करतात आहे ते आहे. ते म्हणाले की आम्हाला जिथपर्यंत सरकारकडून येणार नाही तिथपर्यंत आम्ही नोटिफिकेशन काढणार नाही. पोलीस कमिशनर तिथले त्यांची वकिली करत होते, मी त्यांच्याशी पण बोललो. आखरी मुलं मुली त्यांचं आयुष्य त्यांचं सगळं त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नावर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाबद्दल चिंतित राहणं स्वाभाविक आहे. मी परवाच्या दिवशी मी रात्री 12 वाजता त्यांच्यासोबत मुलामुलींसोबत काल पण मी त्यांच्याशी संपर्क साधला. काल मी त्यांना सांगितलं हिंमत हारू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. मूळ प्रश्न असा आहे की तरुणांचं आयुष्य, जसं शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करणं हा भाजपचा धंदा राहिला, तसं या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं यांनी ठाणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे MPSCच्या तयारीसाठी मुलं जे गोळा होतात, पूर्ण राज्यभरातल्या शेतकरी शेतमजुरांचे पोरपोरी असतात. पोटाला आट लावून कसं तरी आपल्या मुलांना कुठल्या तरी प्रशासकीय नोकरीमध्ये आमचे मुलं मुली जावेत, हा उद्देश त्या आईवडिलांचा असतो. पण त्यांना आता तिथं आंदोलन करावं लागतं आहे.
हे आता नाही, हे जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून तर सातत्यानं आंदोलन पुण्यामध्ये MPSCच्या मुलांचं, मुलामुलींचं, आणि आपण पाहिलं असेल की त्यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी पोरांनी त्यावेळेस मोठं आंदोलन केलं. त्याच्यापेक्षा चांगली योजना जिथं नाही, ऐका ना, त्याला आम्ही राज्य सक्षम केलं, कर्जबाजाराने डुबवलं. इथं तर कर्ज काढून दिवाळी साजरी केली जाते. आमचे लोक, आम्हाला आमचे बुजुर्ग सांगायचे कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली जात नाही. हे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात आहेत. आम्हाला योजनेचा विरोध कधीच राहिला नाही. आम्ही देणार आहे, याच्यापेक्षा चांगले आम्ही योजना देणार आहे. आम्हाला आता निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्या, मी याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही करू ना, रिसोर्सेस उभं करू. महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्याला कर्ज घेऊन दिवाळी साजरी करायचं काही गरज नाही. याला बाशिंग नाही बांधलं जात, डोक्याला बांधलं जातं. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात येत असेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्याचा लोकांनी संकल्प केलेला आहे. त्यामुळे उमेदवार हजारोच्या तादादमध्ये काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या चॅनलवर ते दाखवत होते आकडे, इकडे किती पैसे आलेत आम्हाला ते पण दाखवत होते. तेवढे नाही आलेत, पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेसला सत्तेमध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी आता, आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेनेच आता प्रक्रिया सुरू केलेली आहे.